मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसचं कसं झालं, आपण 1990 91ला ज्यावेळी नवीन आर्थिक धोरण आलं तिथपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग वॉज द बेसिक बेस ऑफ द ग्रोथ ऑफ इंडियन इकॉनॉमी. परंतु 1991 आणि 94 नंतर जेव्हा आपण इकॉनॉमी उघडली, म्हणजे उदारीकरण झालं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर बरेचशा सर्व्हिस इंडस्ट्रीज भारतामध्ये आले, त्यावेळी सर्व्हिस सेक्टरचा ग्रोथ फिनॉमिनली वाढला, मॅन्युफॅक्चरिंगचा ग्रोथ कमी झाला. त्यामुळे हे ट्रान्झिशन सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त झालं. मग आपण सर्व्हिस सेक्टरला जशा प्रकारचे कॉल सेंटर म्हणा किंवा रिटेलमध्ये काम करणारी मुलं म्हणा, अशा प्रकारचे आपण कोर्सेस रन करायला लागलो. परंतु हे कोर्सेस रन करताना आपण शॉर्ट टर्म त्यांना फक्त रिटेलमध्ये काम करण्याचं स्किल्स द्या आणि मग ते करू शकतील. आणि ज्यावेळी रिटेल कमी व्हायला लागलं त्यावेळी मग ते जॉबलेस झाले. अशा प्रकारे निजर पद्धतीने तुम्ही एज्युकेशनकडे बघू शकत नाही की आत्ता म्हणजे आपण ते मराठीत म्हणतो ना की तहान लागली की विहीर खोदा, तशा प्रकारचे काम झालं. तुम्हाला सस्टेनेबल म्हणजे समजा ह्या जो रिटेल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुलाने शिक्षण घेतलं आणि समजा रिटेल सेक्टरमध्ये उद्या मंदी आली, मग या मुलाने काय करायचं, तो जॉबलेस झाला. परंतु सातत्याने त्याला अपग्रेड होण्यासाठी काय काय करता येईल त्या प्रकारची मानसिकता त्याची शाळा कॉलेजातनं त्याला तयार झाली आहे का. हार्ड स्किल आपण ज्यावेळी देतो ना, ते हार्ड स्किल इज फॉर दॅट पर्टिक्युलर जॉब, पण सॉफ्ट स्किल आपण ज्यावेळी त्याला देतो ते त्याला लाईफ लॉंग लर्निंगसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी आपण मुलांना तयार करायला पाहिजे. आणि ते केल्यानंतर आज रिटेलला त्याने रिटेलचं एज्युकेशन घेतलं, उद्या समजा वेगळं काहीतरी निघालं तर त्याच्यामध्ये त्याला तो ट्रेनिंग घेऊन ते वापरू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे मुवमेंट करावं लागेल.